कथा हरतालिकेची। ही कथा संपूर्णपणे ऐका, मध्येच सोडू नका आणि इतरांना देखील शेअर करा। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीनं शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते ऐक। मंडळी, कुठल्याही व्रताची कथा मनापासून श्रद्धेने संपूर्ण ऐकली तर त्या व्रताचं फळ भेटतं। आता शंकर पार्वतीला सांगतायत, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख होत होते आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी। तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे गेले। त्यांना ही हकीकत कळविली। इकडे नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यानंतर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रशुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस। मैत्रिणीसह त्यांचं पारणं केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस। पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी आले। नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। यालाच हरतालिका असं म्हणतात। मैत्रिणींनो, जसे पार्वतीला शंकर प्रसन्न झाले, पार्वतीची इच्छा पूर्ण झाली, तशीच तुमची इच्छा पूर्ण हो, शंकर तुम्हाला प्रसन्न हो। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी। नंतर ही कहाणी ऐकावी किंवा वाचावी। रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो। 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते। दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो। ही कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी व्रतोत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीचे गाठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण। हर हर महादेव।